शक्य असतानाही सुप्रिया सुळेंना मी संधी दिली नाही, अशा पद्धतीचं सन्माननीय पवार साहेबांचं एक वक्तव्य आता चर्चेमध्ये आलेलं आहे। वास्तविक आवश्यकता नसताना सुप्रिया सुळेंना संधी दिली असं त्यावेळेच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं, कारण त्यावेळेस वसंतराव चव्हाण यांचं अकाली निधन झाल्यानंतर पक्षाच्या पद्धतीप्रमाणे त्याच्या पत्नीला त्या ठिकाणी संधी दिली जायची। अशी अनेक उदाहरणं आहेत। आपल्या सुमनताई पाटील असतील, रंजनाताई कुल असतील, त्यांच्या घरामध्ये त्यांच्या पतीचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला त्यांच्या जागेवर संधी दिली गेली, परंतु इथं वसंतराव चव्हाण यांच्या मिसेसला संधी दिली नाही, त्यांच्या पत्नीला संधी दिली नाही, तर त्या जागेवर राज्यसभेवर सुप्रिया सुळेंना पाठवण्यात आलं। सुप्रिया सुळेंना त्यापूर्वी कसला अनुभव होता? कुठली ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती, कुठली जिल्हा परिषदची निवडणूक लढवली होती, कुठली सार्वजनिक स्वरूपाची कामं त्या मतदारसंघामध्ये करत होत्या। पवार साहेब राज्यात मुख्यमंत्री असताना मतदारसंघामध्ये सगळी कामं अजितदादा त्यावेळेला सांभाळत होते। अनेकांना तो अनुभव आहे। पवार साहेब स्वतः अजितदादांकडे त्यावेळेला पाठवायचे। ही गोष्ट मान्य केली पाहिजे की पवार साहेबांनीच अजितदादांना ही संधी दिली आणि पवार साहेबांनीच सुप्रिया सुळेंना खासदारकीची संधी दिली। मग त्यांना मंत्री केलं नाही अशा पद्धतीची, मग खासदार केलं ही संधी नाही का? आणि त्याच्यानंतर पवार साहेबांचा बारामती हा सुरक्षित असलेला मतदारसंघ रेडीमेड हा सुप्रियाताईंना खासदारकी लढवण्यासाठी उपलब्ध करून दिला। जर त्या पवार साहेबांच्या कन्या नसत्या तर त्या कुठून निवडून आल्या असत्या? आल्या असत्या का त्या निवडून? नसत्या आल्या। बारामती सारखा एवढा मोठा मतदारसंघ ज्याला पवार साहेबांचं नाव आहे, तो मतदारसंघ केवळ त्यांची मुलगी आहे म्हणून त्यांना तो मिळाला रेडीमेड। त्यामुळे संधी दिली नाही आणि घेतली नाही असं म्हणण्याला काही अर्थ नाही। आगाथा संगमा यांना मंत्री केलं, मग त्यांना वाटत असेल की त्या जागेवर सुप्रियाताईंना करता आलं नसतं का? अहो, त्या आगाथा संगमाचे वडील एका संस्थापकापैकी एक होते ना, त्यांना तर द्यायलाच पाहिजे होतं एखादी संधी। आपल्या कोट्यातून प्रफुल्लभाई पटेल यांना दिलेली होती, मग त्यांच्या कोट्यातून त्यांना आगाथा संगमांना त्या ठिकाणी मंत्री केलं गेलं। त्यामुळं सुप्रियाताईंना संधी दिली नाही हे अत्यंत चुकीचं आहे। सुप्रियाताईंना पुरेशी संधी दिली गेली, पुरेसं नेतृत्व त्यांना दिलं गेलं। मला अजून एक प्रश्न पडतो की अजितदादा हे सुप्रियाताईंना 20 वर्ष सिनियर, 20 पेक्षा जास्त, ते रेडीमेड असं राज्यसभेवर खासदार म्हणून नाही गेले, ते लोकांमधून निवडून येऊन गेले। त्यांचं राजकीय प्रशिक्षण होण्याच्या करता देशाची संसद वापरली गेली नाही, लोकांमध्ये जावं लागलं आणि लोकांमधून निवडून येऊन त्यांना सभागृहामध्ये जावं लागलं। सभागृहाचा वापर राजकीय शिक्षणासाठी अजितदादांच्या बाबतीमध्ये झाला नाही, जो सुप्रियाताईंना त्या ठिकाणी उपलब्ध झाला। ही देखील गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। त्या संसद रत्न आहेत, संसद महारत्न आहेत, दरवर्षी त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळतो। हे सगळं जरी खरं असलं, एवढ्याच त्या कार्यक्षम आहेत, तर मग महाराष्ट्रातले कार्यकर्ते, महाराष्ट्रातले आमदार आणि खासदार ही सगळे सुप्रियाताईंच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे होते ना। हे सगळे अजितदादांच्या पाठीशी का उभे राहिले? पक्षात मधले 90% कार्यकर्ते, 90% पदाधिकारी, 90% आमदार हे अजितदादांच्या पाठीशी उभे राहतात आणि सुप्रियाताईंच्या पाठीशी उभे राहत नाहीत। ज्या की त्या सुप्रियाताई स्वतः पवार साहेबांच्या कन्या आहेत आणि पवार साहेबांचा त्यांना पाठिंबा आहे, असं असतानाही पवार साहेबांच्या देखत पवार साहेबांच्या समोर एवढे आमदार आणि इतके सगळे पदाधिकारी अजितदादांच्या सोबत का गेले असतील, याचा कधीतरी पवार साहेबांनी देखील विचार करण्याची आवश्यकता आहे। पवार साहेबांनी ज्या वेळेला निर्णय घेतला की राष्ट्रीय अध्यक्ष आता सुप्रियाताईला करायचं, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हा प्रश्न पडला की अजितदादा 20-25 वर्ष सिनियर असताना जर घरामध्येच राष्ट्रीय अध्यक्ष दुसरा करायचा आहे, तर मग ते अजितदादा का नको? म्हणजे पुन्हा ब्लड रिलेशनला महत्व आलं। म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये कर्तृत्ववान 1, 2, 3 माणसं असतील, पण त्याच्यापेक्षा जो जास्तीचं कर्तृत्ववान असेल किंवा जास्तीची त्याची पात्रता असेल, योग्यता असेल, अनुभव असेल, जनमानसातून ज्याची मागणी असेल, जनता ज्याच्या पाठीशी असेल, आमदार ज्याच्या पाठीशी असतील, त्याला आदेश करायचं का ज्यांच्या मागे कोणच नाही त्यांना आदेश करायचं? काय होतं, या सगळ्या गोष्टीमध्ये परीक्षण करण्याची गरज आहे। दुरून डोंगर साजरे असतात तशा पद्धतीचं आहे। लोकांना फारसं काही माहिती नसतं, जवळचे जे कार्यकर्ते असतात त्यांना सगळं माहित असतं। त्यामुळं आता त्यांना संधी देता आली असती, परंतु दिली नाही आणि कार्यकर्त्यांना दिली, हे ज्या म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही। अजितदादा हे कुटुंबातले असले तरी सुद्धा कार्यकर्ते जास्त होते, त्यांनी
प्रचंड मेहनत केली. 35 वर्ष त्यांनी काम केलं. 35 वर्ष काम केल्यानंतर सुद्धा संपूर्ण पार्टी पक्ष ज्यावेळेला साहेब केंद्रात मंत्री होते त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये आर राव असतील, छगन भुजबळ असतील, दिलीपराव वळसे पाटील असतील, तटकरे साहेब असतील, ह्या सगळ्या लोकांनी महाराष्ट्रात पार्टी सांभाळली ना. मग यांनी सांभाळली त्याची काहीच किंमत नाही. वळसे पाटलांनी सगळी पार्टी सांभाळली नाही का? अजित पवारांनी पार्टी सांभाळली नाही का? छगन भुजबळांनी पार्टी सांभाळली नाही का? प्रफुल्ल पटेलांनी पार्टी सांभाळली नाही का? मग राष्ट्रीय अध्यक्ष करायच्या वेळेला हे सगळे बाजूला राहिले. मग प्रफुल्ल पटेलांना करायचं होतं ना राष्ट्रीय अध्यक्ष. सुप्रिया सुळेच का? कार्यकर्त्यांची तशी मागणी होती का? अहो, त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चर्चा झाल्यानंतर किंवा त्यांना कार्याध्यक्ष केल्यानंतर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष केल्यानंतर एक बोर्ड लागला नाही हो कुठं शुभेच्छाचा, ना कोणी टीव्हीवर एखादी जाहिरात दिली. याच्यावरून जनसमर्थन नेमकं कोणाच्या पाठीशी आहे? मग जनसमर्थन जर अजित पवारांच्या पाठीशी होतं तर मग सुप्रिया सुळेंनाच का आशीर्वाद द्यायची घाई झाली होती? आणि हा जो सगळं प्रकरण जे आहे हे सगळं पक्ष पाहत होता. पवार साहेबांना देवा समान मानणारे सगळी माणसं पवार साहेबांच्या डोळ्यात देखत हा पक्ष डुबू नये म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला आणि अजितदादांना पाठिंबा दिला. सुप्रिया सुळेंचं नेतृत्व स्वीकारायला पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता, पक्षाचे ज्येष्ठ नेते, वरिष्ठ नेते, आमदार, खासदार हे कुणीही तयार नव्हते. त्यामुळं त्यांना मंत्री केलं असतं काय आणि नसतं काय, ते पार्टीच्या संदर्भानं त्या ठिकाणी त्यांना दिलेल्या संधीमुळं पार्टीचा फायदा ना तोटा काही झालं नसतं. जसं आहे तसंच राहिलं असतं.